भारताचं विभाजन करण्याचं कटकारस्थान करून विशेषत्वाने पंजाब राज्यात एकेकाळी दहशतवादी कारवाया केलेल्या खलिस्तानी चळवळीनं भारताला कमालीचं त्रस्त केलं होतं. तत्कालीन पंतप्रधान स्वर्गीय इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखालच्या केंद्र सरकारनं ऑपरेशन ब्ल्यू स्टारच्या माध्यमातून भारतीय संरक्षण दलाच्या सहकार्यानं खलिस्तानवाद्यांचा त्यावेळी अत्यंत निर्धारपूर्वक पुरता बिमोडही केला होता. दुर्दैवानं त्याचा परिणाम म्हणूनच देशाला एक कर्तबगार पंतप्रधान त्यानंतर गमवावा लागला होता. खलिस्तानी चळवळ त्यानंतर भारतात शिल्लक राहिली नाही. मात्र हे खरं असलं तरीही खलिस्तानवाद्यांनी कॅनडा देशाच्या भूमीवर ही चळवळ सातत्यानं जिवंत ठेवण्याचा प्रयत्न केलाय आणि दुर्दैवानं असं म्हणावं लागेल की त्यात त्यांना काहीसं यशही मिळालंय. मध्यंतरीच्या काळात कॅनडामध्ये जस्टिन ट्रुडो यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारनं अत्यंत जाणीवपूर्वक या खलिस्तानी चळवळीला सर्वतोपरी सहकार्य केलं होतं. सरकार टिकवण्यासाठीची त्यांची ती राजकीय अपरिहार्यता होती हे खरं असलं तरीही त्या काळात म्हणजे ट्रुडो यांच्या कार्यकाळात भारताला अनेक अडचणींना सामोरं जावं लागलं होतं ही वस्तुस्थिती आहे. या पार्श्वभूमीवर आता कॅनडाचे विद्यमान पंतप्रधान मार्क कार्नी यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारनं मात्र प्रस्तावित केलेल्या एका कायद्यामुळे भारताला फार मोठा दिलासा मिळणार आहे. आणि म्हणूनच खरं तर हा विषय विशेषत्वानं भारतासाठी आत्यंतिक महत्त्वाचा ठरला यात शंका नाही. कॅनडामधल्या मार्क कार्नी यांच्या सरकारनं कॉम्बॅटिंग हेट ॲक्ट या नावाचा एक नवीन कायदा लागू करण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठीची आवश्यक ती रीतसर प्रक्रिया देखील आता सुरू करण्यात आलेली, आधीच सुरू झाली. या प्रस्तावित कायद्यामुळे कॅनडामध्ये अगदी उघडपणे सुरू असलेल्या खलिस्तानी चळवळीला यापुढे पायबंद घालणं हे सरकारला शक्य होणार आहे असे सुस्पष्ट संकेत आता प्राप्त झालेत. कॅनडामधल्या कॉम्बॅटिंग हेट ॲक्ट या नव्या प्रस्तावित कायद्यामुळे भविष्यात खलिस्तानी गटांशी संबंधित असलेली चिन्ह प्रदर्शित करणं आणि या गटांकडून होणारे विविध उपक्रम यावर अनेक प्रकारची कायदेशीर बंधनं येणार आहेत. या कॉम्बॅटिंग हेट ॲक्टमुळं कॅनडामध्ये नजीकच्या भविष्यात खलिस्तानी दहशतवादावर देखील बंदी घातली जाऊ शकेल अशी शक्यता निर्माण झाली आणि म्हणूनच साहजिकच भारतासाठी एका अर्थानं हा एक फार मोठा दिलासा ठरणार आहे. कॉम्बॅटिंग हेट ॲक्ट हा कायदा कॅनडाच्या प्रतिनिधी गृहानं अगदी अलीकडेच संमत केलाय. या प्रस्तावित कायद्यातल्या तरतुदीनुसार बंदी घालण्यात आलेल्या बब्बर खालसा यासारख्या खलिस्तानी संघटनांना यापुढे आपले झेंडे किंवा त्यांचं अन्य प्रचार साहित्य हे सार्वजनिक ठिकाणी प्रदर्शित करता येणार नाही. अशी कोणतीही कृती करणं हे या प्रस्तावित कायद्यानुसार बेकायदेशीर ठरवण्यात आलेलं आहे. याशिवाय धार्मिक स्थळांच्या बाहेर लोकांना अडवणं, रोखणं किंवा त्यांना धमकवणं यासारखे प्रकार करणं हा आता गुन्हा मानला जाणार आहे. तो गंभीर गुन्हा ठरणार आहे. खलिस्तानी झेंडे फडकावणं, दहशतवादी संघटनांचे उदात्तीकरण करणं, अशा कोणत्याही गटांच्या प्रचारात सहभागी होणं या सर्व प्रकारच्या गोष्टी आता या प्रस्तावित कायद्याअंतर्गत आणण्यात आलेल्या आहेत आणि त्याला कठोर शिक्षाही ठरवण्यात आलेली आहे, प्रस्तावित करण्यात आले. अर्थात सरकारच्या या प्रयत्नांना अपेक्षेप्रमाणेच विरोधही दर्शवण्यात आला. मात्र कार्नी सरकारनं विरोधकांचे सर्वच्या सर्व आक्षेप अत्यंत कठोरपणे फेटाळून लावले. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली खलिस्तानी झेंडे फडकवणं किंवा त्यांच्याशी संबंधित असलेली सामग्री लोकांमध्ये वाटणं अशा प्रकारच्या कारवायांच्या माध्यमातून देशामध्ये दहशतवादाला प्रोत्साहन देण्यापासून सर्व संबंधितांना रोखणं, त्यांना प्रतिबंध करणं, त्यांना पायबंद घालणं हा या प्रस्तावित कायद्याचा उद्देश आहे असं सरकारनं याआधीच स्पष्ट केलंय. या विधेयकाला औपचारिकपणे कॉम्बॅटिंग
हेट ॲक्ट असं नाव देण्यात आलंय. हाऊस ऑफ कॉमन्समध्ये म्हणजेच प्रतिनिधी गृहात मंजूर झाले बिल, हे विधेयक, आणि आता त्या अंतिम मंजुरीसाठी कॅनडियन सिनेटकडे पाठवण्यात आले. ही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झाली की हा कायदा प्रत्यक्षात लागू होईल. आणि हा कायदा प्रत्यक्षात लागू झाल्यानंतर बब्बर खालसा इंटरनॅशनल आणि इंटरनॅशनल शीख यूथ फेडरेशन यासारख्या संघटनांना कॅनडामध्ये सार्वजनिकरित्या कोणत्याही कारवाया करणं हे अशक्य ठरणार आहे, अशक्य होणार आहे. कारण या दोन्ही संघटनांना याआधीच भारत आणि कॅनडामध्ये दहशतवादी संघटना म्हणून रीतसर आधीच घोषित करण्यात आलेलं आहे. कॅनडाचे न्यायमंत्री सीन फ्रेझर यांनी विरोधकांचे सर्वच आक्षेप अत्यंत ठामपणाने निर्वाणीच्या स्वरात फेटाळून लावले. प्रस्तावित नवीन कायदा हा कोणाच्याही श्रद्धेला गुन्हा ठरवणार नाहीये. आणि त्यामुळे वरिष्ठ सभागृहाला आणखीन एक मुद्दा त्यांनी मांडलाय की वरिष्ठ सभागृहाला म्हणजे सिनेटला सखोल अभ्यास करून या प्रस्तावित कायद्यात जर आवश्यक वाटलं तर बदलही करता येणार आहेत, सूचना करता येणार आहेत, प्रस्ताव देता येणार आहेत. आणि हा अधिकार सिनेटला असल्यामुळे लोकशाही मार्गाने आम्ही जातोय, त्यामुळे विरोध करण्याची काही आवश्यकताच नाहीये असं न्यायमंत्र्यांनी अत्यंत निर्वाणीच्या सुरात सगळ्यांना बजावलंय. या प्रस्तावित कायद्याचं विधेयक 26 मार्च रोजी कॅनडाच्या हाऊस ऑफ कॉमन्समध्ये 186 विरुद्ध 137 अशा मताधिक्यानं तिसऱ्या वाचनानंतर मंजूर करण्यात आलंय. या विधेयकात द्वेषप्रेरित गुन्ह्यांसाठी अधिक कठोर शिक्षेची तरतूद करण्यात आली असून प्रार्थनास्थळे, शाळा किंवा इतर धार्मिक आणि सांस्कृतिक स्थळांमध्ये प्रवेश करू इच्छिणाऱ्या लोकांना धमकावणं, रोखणं किंवा त्यांच्या प्रवेशात अडथळा आणणं हे गंभीर गुन्हे ठरवण्यात आले. इंडो कॅनेडियन, ज्यू आणि हिंदू समुदायांच्या सर्वच गटांनी कॅनडामध्ये या प्रस्तावित कायद्याचं उघडपणे उत्साहानं स्वागत केलंय आणि अनेक वर्षांपासून होत असलेल्या छळ आणि दहशतवादाच्या विरोधात हे खूप उशिरा उचललं गेलेलं पाऊल असल्याचं म्हटलंय. ते रास्तही आहे. कॅनडा सरकारनं प्रस्तावित केलेला हा जो कायदा आहे तो भारतासाठी सर्वार्थानं खचितच अनुकूल ठरणार आहे, यात कुठलाच वाद नाही, त्याच्यात संदेह नाही. कॅनडामध्ये खलिस्तानी फुटीरतावादी अधिक सक्रिय आहेत आणि त्यांनी भारतीय दूतावासावर अनेकदा याआधी हल्ला देखील केलेला आहे. या फुटीरतावादी कार्यकर्त्यांकडून कॅनडामध्ये विशेषतः मध्यंतरीच्या काळात सातत्यानं आणि अगदी उघडपणे भारत विरोधी कारवाया करण्यात येत होत्या. ही वस्तुस्थिती आहे, ती कोणाला नाकारता येणार नाही. त्यातही तत्कालीन पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी तर भारताच्या विरोधात अगदी सातत्यानं आणि उघडपणे भूमिका घेतलेली होती, हे सर्वांच्या लक्षात आलं होतं. अर्थात आधीच म्हटल्याप्रमाणे राजकीय अगतिकतेमुळे ट्रुडो यांना ही आत्यंतिक टोकाची भूमिका घ्यावी लागली होती आणि त्यांनी ती घेतली होती. हे आंतरराष्ट्रीय विषयाच्या सर्वच अभ्यासकांना ज्ञात आहे. शक्य होईल त्या मार्गानं भारतासमोर अडचणी निर्माण करणं हाच ट्रुडो यांच्या धोरणाचा त्यावेळी एक अविभाज्य भाग बनलेला होता. आणि ही बाब त्याच काळात सातत्यानं भारतालाच नाही संपूर्ण जगाला अनुभवाला आलेली होती. आपल्या पंतप्रधान पदाच्या कार्यकाळात जस्टिन ट्रुडो यांनी खलिस्तानवाद्यांना जाहीररित्या पाठिंबा दिला होता, पाठीशी घातलं होतं. कॅनडामध्ये प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे असं सांगून त्यांनी भारत विरोधी कारवाया करणाऱ्या सर्वांना उघडपणे, अगदी उघडपणे समर्थन देऊ केलेलं होतं. ट्रुडो यांच्या त्या वक्तव्याबाबत आणि एकंदरीतच भारत विरोधी भूमिकेबद्दल आश्चर्य वाटण्याचं काहीच कारण नाहीये. त्याची पार्श्वभूमी लक्षात घेतली की हे समजेल. कारण मुळातच खलिस्तानवाद्यांच्याच पाठिंब्यावर ट्रुडो यांचं सरकार तेव्हा अस्तित्वात आलं होतं आणि ते सत्तेत त्यामुळेच टिकून राहिलं होतं, ही बाब सर्वज्ञ आहे. इतकंच नाही तर उघडपणे खलिस्तानवादी म्हणवून घेणारे 4 जण हे ट्रुडो यांच्या मंत्रिमंडळात त्यावेळी सहभागी झाले होते मंत्री म्हणून. कॅनडात झालेल्या मागच्या सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल हा ट्रुडो यांच्यासाठी धक्कादायक ठरलेला होता. ट्रुडो यांच्या लिबरल पार्टी ऑफ कॅनडाला 157 जागा आणि विरोधी असलेल्या कन्झर्वेटिव्ह पक्षाला 121 जागा मिळाल्या होत्या.
साहजिकच सरकार स्थापन करण्यासाठी ट्रुडो यांच्याकडे त्यावेळी बहुमत नव्हतं. त्यांना सरकार स्थापन करण्यासाठी किमान 170 जागांची आवश्यकता होती. त्यामुळे ट्रुडो यांना 24 जागा जिंकलेल्या न्यू डेमोक्रॅटिक पक्षानं म्हणजे NDP या पक्षानं सरकार स्थापनेसाठी उघडपणे पुढे येऊन पाठिंबा दिला होता. या NDPचे प्रमुख असलेले जगमीत सिंग हे खलिस्तानवादी चळवळीचे कट्टर आणि सक्रिय समर्थक आहेत, ही सर्वज्ञात बाब आहे. आणि त्यामुळे त्यांना खुश ठेवण्याखेरीज ट्रुडो यांच्यासमोर त्यावेळी पर्यायच शिल्लक राहिलेला नव्हता. हे लक्षात आलं की ट्रुडो यांच्या भारतविरोधी कारवाई आता लक्षात येऊ शकतील. जगमीत सिंग आणि ट्रुडो यांनी त्या निवडणुकीच्या निकालानंतर एका सामंजस्य करारावर MOU स्वाक्षरी केली होती. आणि त्यामुळे सिंग हे ट्रुडो यांचे अत्यंत विश्वासू सहकारी असल्याचं त्यानंतरच्या काळात सातत्यानं अनुभवाला येत राहिलं होतं. या पार्श्वभूमीवर ट्रुडो हे खलिस्तानवाद्यांच्या मागे एवढ्या ठामपणे का उभे राहिले होते आणि त्यामागे त्यांची असहाय्यता आणि राजकीय आगतिकता किती होती, ही बाब कोणाच्याही सहजपणे लक्षात येऊ शकेल. ट्रुडो यांच्या मनातल्या खलिस्तान प्रेमामुळेच भारत आणि कॅनडा यांच्यात याआधी देखील त्या काळात अनेकदा तणाव निर्माण झालेला होता. आपल्या खलिस्तानवादी राजकीय समर्थकांना खुश करण्यासाठी ट्रुडो हे त्या काळात कमालीच्या खालच्या थरालाही गेले होते, हे देखील भारतानं तेव्हा अनुभवलं होतं. भारताचे कॅनडामधले तत्कालीन उच्चायुक्त संजय कुमार वर्मा आणि कॅनडातल्या भारतीय दूतावासातले अन्य अधिकारी हे सन 2023च्या जून महिन्यामध्ये झालेल्या खलिस्तान समर्थक नेता हरदीप सिंग निज्जर याच्या हत्या प्रकरणात सहभागी होते असा अत्यंत निराधार, सनसनाटी, सर्वार्थाने आक्षेपार्ह आणि पूर्णपणे बिनबुडाचा आरोप ट्रुडो यांनी केला होता. हे सर्व कमी होतं म्हणूनच की काय, पण खलिस्तानवादी चळवळीचा प्रमुख नेता असलेल्या हरदीप सिंग निज्जर याच्या कॅनडात झालेल्या हत्येशी भारताचा थेट संबंध जोडून भारताबरोबरचे संबंध विनाकारण बिघडवण्याचं कामही स्वतः त्याच वेळी पंतप्रधान असलेल्या ट्रुडो यांनी केलं होतं. ट्रुडो यांच्या त्या धोरणांना त्यांच्याच लिबरल पार्टी या पक्षामध्ये त्यावेळी सत्ताधारी पक्ष असून सुद्धा जोरदार अंतर्गत विरोध सुरू झालेला होता. त्यांच्या मंत्रिमंडळातल्या काही मंत्र्यांनी तर ट्रुडो यांच्या विरोधात त्यावेळी उघड भूमिका घेतली होती. ट्रुडो यांची लोकप्रियता मतदारांमध्ये कमालीची घसरत गेली होती. त्यातूनच त्यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला होता, कारण त्यासाठी पक्षांतर्गत दबाव आला होता की तुम्ही राजीनामा द्याने तर सत्ताधारी लिबरल पक्षाला पुढे अडचण येईल. आणि अखेर त्यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा देत असल्याची घोषणा त्यांच्या मनाविरुद्ध का होईना पण नाईलाजाने केली होती. सुदैवानं आता मात्र ही परिस्थिती पूर्णपणे बदलली आणि भारत आणि कॅनडा यांच्यातले परस्पर संबंध आता पूर्वपदावर आलेले आहेत, ते पुन्हा सुरळीत झाले, पूर्ववत झाले. ट्रुडो यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा दिल्यानंतर मार्क कार्नी यांची लिबरल पक्षाच्या अधिवेशनात नेतेपदी निवड करण्यात आली होती. भारताबरोबर संबंध सुधारण्याची आपल्याला संधी असून आपण पंतप्रधान झाल्यास त्याच दिशेने पुढे जाण्याचा सकारात्मक प्रयत्न ठामपणे निर्धारपूर्वक निश्चित करू अशी भूमिका कार्नी यांनी त्याच अधिवेशनात बोलताना मांडली होती आणि पंतप्रधान पदावर आल्यानंतर त्यांनी त्याच प्रकारे वाटचालही केली. प्रत्यक्षातही त्यांनी हेच धोरण अंमलात आणलेलं आहे, हे सातत्यानं आता अनुभवाला येऊ लागलंय. भारताशी असलेले पारंपरिक सहकार्याचे संबंध पूर्ववत व्हावेत, अधिक दृढ व्हावेत, यासाठी मार्क कार्नी यांनी आता योजनाबद्ध प्रयत्न सुरू केलेत. ट्रुडो यांच्या ऐवजी पंतप्रधान झालेल्या कार्नी यांनी भारतीय संघटनांचा निज्जर हत्येमध्ये सहभाग असल्याचे कोणतेही थेट पुरावे नाहीत असं जाहीर करून भारताशी संबंध सुधारण्याच्या दिशेनं त्याच वेळी पहिलं पाऊल टाकलं होतं. आणि आता तर खलिस्तानी चळवळीला अडचणीत आणणारा कायदा प्रस्तावित करून कार्नी यांनी भारतासाठी अधिक अनुकूल स्वरूपाची भूमिका घेतली. अर्थातच भारतासाठी ही बाब खचितच सर्वार्थानं दिलासादायक ठरले, यात कोणताही संदेह नाही.
त्यामुळे आता खलिस्तानवाद्यांना कॅनडाची भूमीसुद्धा मुक्तपणाने संचार करता येईल, मुक्तपणे भारतविरोधी कारवाया करता येतील अशी परिस्थिती राहणार नाही, असे संकेत कार्नी यांच्या सरकारनं जगाला दिलेत. भारताला हा फार मोठा दिलासा मिळाला आहे, यात शंका नाही.